नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुठलीही रेसिपी बघणार नाही। आज आपण बघणार आहोत केसांसाठी 100% उपयुक्त असं घरगुती तेल, की जेणेकरून तुमचे केस गळणार नाही, केस तुटणार नाही, केस स्प्लिट होणार नाही। त्याचबरोबर कोणतेही ऋतू असो, पावसाळा असो की हिवाळा असो, तुमचे केस ड्राय किंवा कोरडे निरुक्ष राहणार नाही, तर ते स्मूथ आणि सिल्की होईल आणि तेही खूप घरगुती आणि साध्या पद्धतीने। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण हे तेल कसं बनवायचं ते बघूया। तेल बनवण्यासाठी मी इथे सरसोचं तेल म्हणजे मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे। त्याचबरोबर मेथी दाणे, काही कडुनिंबाची पाने, दही आणि लिंबू घेतलेला आहे। बस इतक्याच साहित्यात हे तेल झटपट बनतं। सर्वात प्रथम या वस्तूंचे आपण गुणधर्म जाणून घेऊया। मस्टर्ड ऑइल म्हणजे सरसोच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, व्हिटॅमिन्स असतात। सरसोचे तेल आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त असते। केसांना मुलायम आणि सिल्की बनवते। केस जर स्प्लिट होत असतील तर ते थांबण्यास मदत होते, केसांचं नरिशमेंट होतं। त्या व्यतिरिक्त कंडिशनरचंही हे तेल काम करतं। म्हणजेच ह्या तेलाचे केसांसाठी भरपूर फायदे आहेत। केसांमधील डॅन्ड्रफ कंट्रोल करतं, त्वचेचं इचिंग घालवतं, केस मजबूत करतं, केस गळती थांबवतं। आता आपण बघूया मेथी दाणे। मेथी दाणे तर सर्वांनाच माहिती आहे की आपल्यासाठी किती उपयुक्त आहे। मेथी दाण्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते। रोज आपल्या आहारात मेथी दाण्यांचा वापर करावा। मेथी दाणे जसे आरोग्यासाठी चांगले असतात तसेच केसांसाठी भरपूर उपयोगी आहेत। मेथी दाण्यांमुळे केस तुटणे, केस गळण्याची समस्या कमी होते, केस मजबूत होतात, केस वाढीस मदत होते। आता कडुलिंबाचेही फायदे सर्वांनाच माहिती आहे। कडुलिंबामुळे केसांमधील डॅन्ड्रफ कमी होतो। तसेच लहान मुलांच्या केसात जर उवा पडलेल्या असतील तर हे तेल त्यासाठी खूपच उपयुक्त आहे। शरीरावरती काही मुरुमपुटकुळ्या झाल्या असतील तर त्याही कडुलिंबाने कमी होतात। आणि दह्यामुळे केस मुलायम होतात, केसांना शाईन येते, केसांचं कंडिशनर होतं आणि खूप असे स्मूथ सिल्की होतात आणि झटपट हे तेल बनतं। आता आपण हे तेल बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर त्यात मेथी दाणे टाकून घेऊया आणि त्यानंतर त्यात ही जी कडुलिंबाची पानं घेतली होती ना, ती सर्व टाकून घेऊया। मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। फक्त घेताना काळजी घ्या की ते मसाल्याचं नको। असं मसाल्याचं भांडं असेल ना तर गरम पाणी आणि लिंबू टाकून पहिले ते स्वच्छ धुवून घ्या आणि तेल बनवल्यानंतरही गरम पाणी आणि थोडंसं लिंबू टाकून हे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे कडवटपणा जाईल। आता तेलात बनवताना किंवा हे वाटण करताना आपल्याला पाणी टाकायचं नाही। मग काय करायचं तर यात सरसोचं तेल अर्धनिम्म टाकून द्यायचं आणि ह्याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तेल टाकल्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही आणि बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार होईल। म्हणजे जितकी शक्य असेल तितकी बारीक करायची, एकदमच बारीक नाही झाली तरी चालेल, कारण साहित्य खूपच थोडं आहे। आणि हे तेल बनवून ठेवायचं नाही ज्यावेळेस हवं त्यावेळेस बनवायचं। अगदी 5 ते 10 मिनिटात ही कृती होते, फारसा वेळ लागत नाही। पण एकदा तुम्ही हे तेल नक्कीच लावून बघा, तुमच्या केसांमध्ये नक्कीच तुम्हाला 100% बदल जाणवेल। आणि आता ही आपली पेस्ट तयार झाली। उरलेल्या तेलातच आपण वाटीमधल्या ही पेस्ट टाकून घेतली आणि हे बघा अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झाली। त्यानंतर ही पेस्ट आपण 1 तास उन्हात ठेवणार आहोत। आणि पावसाळ्यात जर ऊन नसेल ना तर डबल बॉयलरच्या मेथडने हे तेल तुम्ही 5 ते 10 मिनिट गरम करून घेऊ शकता। आता हे तेल आपण 1 तास उन्हात ठेवूया। कडकडीत उन्हात ठेवायचं आणि ठेवताना काचेच्याच भांड्यात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं। काचेचं भांड्यामुळे ना हे तेल लवकर तापतं। तेल तुम्ही जिथे कडकडीत ऊन येईल तिथे गच्चीवर ठेवा किंवा बाहेर ओसरीवर ठेवलं तरी चालेल। फक्त एवढी काळजी घ्यायची की यावरती धूळ वगैरे लागली नाही पाहिजे किंवा या तेलामध्ये धूळ वगैरे गेली नाही पाहिजे। आणि 1 तासानंतर बघा हे तेल छानपैकी मस्त गरम झालेलं आहे, खूप कडकडीत झालेलं आहे। याची पेस्ट हळूहळू खाली बसली आणि वरती
तेलाची तरंग आली. तेल पण खूप छान असं गरम झालेलं आहे. जसं जसं ऊन पुढे सरकत गेलं ना, तसं तसं मी ही वाटीसुद्धा पुढे सरकत गेली आहे. म्हणून काळ्या फरशीवरनं ही सफेद फरशीवरती आली. आता 1 तासानंतर हे तेल मी उचलून आणलं आणि वरचं जे तेल आलेलं आहे ना, ते एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही ही ग्रीन पेस्ट वापरली तरी चालेल. म्हणजे ज्यांच्या केसात डॅन्ड्रफ वगैरे असेल किंवा स्काल्पमध्ये इचिंग होत असेल ना, तर तुम्ही ही ग्रीन पेस्ट नक्कीच लावा. आता हे तेल मी वरचं साईडला काढून घेतलं आणि यात 2 चमचे दही टाकून घेऊया आणि ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याचबरोबर अर्धा लिंबूसुद्धा यात पिळून घेऊया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स झालं ना, की हे तेल केसांना लावण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हे तेल कसं लावायचं? तर हे बघा, माझे केस तुम्हाला दिसतच असतील. अशा पद्धतीने हे तेल लावूनच माझे केस इतके मोठे आणि इतके सिल्की झालेले आहेत. तर अंघोळीला जाण्याच्या आधी 1 तास हे तेल लावायचं. रात्रभर हे तेल जर तुम्हाला ते सरसोच्या तेलाचा स्मेल आवडत असेल तर तुम्ही रात्रभरही लावून ठेवू शकता. पण मला नाही वाटत की कुणी हे रात्रभर लावून ठेवल. तर अंघोळीच्या आधी फक्त 1 तास लावायचं. मी अंघोळीच्या आधी 1 तास लावते आणि कसं लावायचं हेही तुम्हाला दाखवते. तर तेल घ्यायचं आणि असं केसांमध्ये भांग पाडून, आमच्या इथे असं ह्याला भांग पाडणंच म्हणतात, भांग पाडून स्काल्पला छानपैकी चोळून घ्यायचं. आणि हे तेल करताना तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही तेल किती करायचं हे ठरवा. हे बघा, असं दही आणि तेल घ्यायचं आणि पूर्ण केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं. पूर्ण स्काल्पला आणि केसांना व्यवस्थित लावायचं. 5 मिनटं मसाज करायचं. मसाज अगदी हलक्या हाताने करायची आणि तेल संपूर्ण केसांना पण लावायचं. नुसतं स्काल्पलाच नाही तर संपूर्ण केसांना पण लावायचं. आणि त्यानंतर 1 तास हे असंच डोक्यावरती ठेवायचं. त्यावेळेस तुम्ही तुमची इतर कामंही करू शकतात. आणि 1 तासानंतर तुम्ही जो पण माइल्ड शॅम्पू वापरतात त्या शॅम्पूने आणि कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून टाकायचे. आणि 1 तासाने बघा माझे केस किती छान स्मूथ आणि सिल्की झालेले आहेत. केस तुटणं, केस गळती आणि मुलायम सिल्की केसांसाठी 100% हा घरगुती उपाय आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने होतो. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.